आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाला काही ना काही वाटतं, पण खरं ज्ञान फारच कमी लोकांकडे असतं. होय, मी स्त्रियांच्या स्तनांविषयी बोलतोय. हा विषय जरी थोडासा संवेदनशील वाटत असेल तरी हे लक्षात ठेवा, हे ज्ञान प्रत्येक स्त्री आणि पुरुषासाठी आवश्यक आहे. समाजात स्तनांविषयी इतकी गैरसमज आहेत की अनेक स्त्रिया स्वतःच्या शरीराबद्दलच गोंधळात असतात, भीतीत असतात किंवा विनाकारण लाज वाटून घेतात. पुरुषांना तर या विषयावर अर्धवट, चुकीची किंवा फक्त ऐकीव माहिती असते. त्यामुळे आज आपण स्त्रियांच्या स्तनांविषयी पसरलेल्या 5 मोठ्या गैरसमजांचा शोध घेणार आहोत आणि प्रत्येक गैरसमज विज्ञानाच्या आधारावर सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आणि सर्वात जास्त पसरलेला गैरसमज म्हणजे स्तनांचा साईज म्हणजे सौंदर्य, आकर्षण आणि स्त्रीत्वाचं मोजमाप. आपण अनेक वेळा ऐकतो, ती स्त्री खूप सुंदर आहे कारण तिचे स्तन मोठे आहेत, किंवा लहान स्तन असलेली स्त्री आकर्षक नाही. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. विज्ञान सांगते की स्तनांचा आकार मुख्यत्वे करून जेनेटिक्स, शरीरातील चरबीचं प्रमाण, हॉर्मोन्स आणि वय यावर अवलंबून असतो. म्हणजेच हा साईज तुमच्या व्यक्तिमत्वाशी, क्षमतेशी, नात्यांशी किंवा स्त्रीत्वाशी काहीही संबंध ठेवत नाही. लहान साईज असलेल्या स्त्रिया कमी स्त्रीत्वाच्या नाहीत आणि मोठ्या साईज असलेल्या स्त्रिया जास्त परफेक्ट नाहीत. प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि ते स्वीकारणं ही खरी बॉडी पॉझिटिव्हिटी आहे. हा गैरसमज इतका खोलवर पसरलेला आहे की अनेक मुली लहान वयातच स्वतःच्या शरीरावर नाखुश होतात, आत्मविश्वास कमी होतो आणि मानसिक तणाव वाढतो. समाजाच्या चुकीच्या कल्पनांमुळे त्या स्वतःला कमी लेखतात. पण हे लक्षात ठेवा, सुंदरता ही आकारावर अवलंबून नाही. व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, हसण्याची शैली, विचारांची स्पष्टता हे खरे आकर्षण निर्माण करतात. त्यामुळे स्तनांचा साईज पाहून स्वतःला कमी लेखण्याची आवश्यकता नाही. दुसरा मोठा गैरसमज म्हणजे दोन्ही स्तन एकसारखे नसतील तर काहीतरी आजार आहे. अनेक स्त्रिया हे पाहून घाबरतात की एक स्तन थोडा मोठा आहे, दुसरा थोडा लहान आहे किंवा शेप थोडी वेगळी आहे. पण सत्य हे आहे की जवळजवळ 900% जास्त स्त्रियांमध्ये दोन्ही स्तन पूर्णपणे एकसारखे नसतात. हे अगदी नॉर्मल आहे. जसं आपल्या डोळ्यांची उंची, कानांचा आकार किंवा हातांची लांबी थोडीफार वेगळी असते, तसंच स्तनांचंही असतं. काही वेळा हा फरक फार लहान असतो आणि आपण कधीच ध्यान देत नाही. फक्त लक्षात ठेवा, अचानक फार मोठा बदल, तीव्र वेदना, त्वचेचा रंग बदलणं किंवा गाठ जाणवणं यासारखे लक्षण दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण साधा साईज किंवा शेपचा फरक म्हणजे आजार आहे हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या शरीराबद्दल भीती वाटण्याची गरज नाही. आपल्या शरीरात थोडासा फरक असणं नैसर्गिक आहे. तिसरा मोठा गैरसमज असा आहे की लग्नानंतर किंवा सेक्स केल्यानंतर स्तन खराब होतात, लटकतात किंवा त्यांचा शेप बिघडतो. हे ऐकायला जितकं हास्यास्पद आहे तितकाच ते समाजात पसरलेलं आहे. स्तन लटकण्याचं किंवा बदलण्याचं मुख्य कारण म्हणजे वय, प्रेग्नन्सी, ब्रेस्ट फीडिंग, वजन बदलणे आणि त्वचेतील इलास्टिसिटी कमी होणे. सेक्स किंवा लग्न यांचा स्तनांच्या शेपशी थेट काहीही संबंध नाही. बरेचदा समाजात हा विचार पसरतो की स्त्रियांनी सुरक्षित राहण्यासाठी किंवा समाजाच्या अपेक्षांनुसार स्वतःचे शरीर बदलायचे आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. शरीरातील बदल नैसर्गिक असतात, ते पाप नाहीत आणि ते लाजिरवाणे नाहीत. स्त्रियांनी स्वतःच्या शरीरावर गर्व करायला हवा आणि बदलांचा स्वीकार करायला हवा. चौथा मोठा गैरसमज म्हणजे स्तन दुखणं म्हणजे नक्कीच कॅन्सर. अनेक स्त्रिया स्तनात दुखणं, जडपणा किंवा हलकी वेदना जाणवली की लगेच घाबरतात. पण सत्य हे आहे की बहुतेक वेळा स्तन दुखणं हॉर्मोनल बदलांमुळे होतं, विशेषतः मासिक पाळीच्या आधी. PMS, स्ट्रेस, चुकीचा ब्रा, वजनात बदल किंवा थकवा यामुळेही स्तन दुखू शकतात. कॅन्सरमध्ये बहुतेक वेळा सुरुवातीला वेदना नसतात. त्यामुळे दुखणं म्हणजे कॅन्सर आणि कॅन्सर म्हणजेच दुखणं हे दोन्ही विचार चुकीचे आहेत. योग्य माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण भीतीपेक्षा जागरूकता अधिक उपयुक्त ठरते.
स्त्रियांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे, पण हरकत नाही की काही वेळा हलकी वेदना नैसर्गिक असते. 5वा आणि शेवटचा मोठा गैरसमज म्हणजे स्तन फक्त पुरुषांना आकर्षित करण्यासाठी असतात. हा विचार स्त्रीला फक्त एक वस्तू बनवतो. स्तनांचा मुख्य जैविक उद्देश म्हणजे बाळाला दूध पाजणे. त्याशिवाय स्तन हे स्त्रीच्या शरीराचा एक नैसर्गिक भाग आहे, जसं हात, पाय किंवा डोळे. त्यांना सेक्शुअल ऑब्जेक्ट म्हणून पाहणं हा समाजाचा दोष आहे, स्त्रीच्या शरीराचा नाही. स्त्रीने स्वतःच्या शरीरावर अधिकार ठेवायला हवा. स्तन हे लाजेचं कारण नाही, ते आरोग्य, मातृत्व आणि शरीरशास्त्राचा भाग आहे. जर समाजात अजूनही एखादी व्यक्ती स्तनांविषयी चुकीचे विचार करतो, तर त्याचा अर्थ असा नाही की स्त्रीने काही चुकीचं केले आहे. स्त्रीने स्वतःच्या शरीराचा आदर करायला हवा आणि हे समजायला हवे की शरीराची सुंदरता फक्त बाह्य दिसण्यात नाही, तर ती आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वतःची काळजी घेण्यात आहे. ही सर्व माहिती समजल्यावर आपण लक्षात घेतो की या सगळ्या गैरसमजांचा परिणाम असा होतो की स्त्रिया स्वतःच्या शरीराशी डिस्कनेक्ट होतात. त्यांना प्रश्न पडतात पण विचारायला कोणी नसतं. चुकीची माहिती इंटरनेटवरून किंवा लोकांकडून मिळते आणि मग भीती, अपराधभाव, न्यूनगंड तयार होतो. त्यामुळे योग्य सेक्स एज्युकेशन खूप गरजेचं आहे. माहिती मिळाल्यावर भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि शरीर स्वीकारायला शिकायला मिळतं. आज जर हा व्हिडिओ पाहून एखाद्या स्त्रीला असं वाटलं की मी नॉर्मल आहे, तर हा व्हिडिओ यशस्वी झाला असं समजा. आणि एखाद्या पुरुषाला असं वाटलं की मला आधी चुकीची माहिती होती, तर तेही एक मोठं पॉझिटिव्ह बदल आहे. शरीराविषयी माहिती असणं म्हणजे अश्लीलता नाही, तर ती आरोग्याची गरज आहे. जितकं आपण खुलेपणाने आणि वैज्ञानिक पद्धतीने या विषयांवर बोलू, तितका समाज मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी बनेल. स्त्रियांनी स्वतःच्या शरीराला स्वीकारायला शिकायला हवं. शरीराच्या बदलांचा, वेगवेगळ्या आकारांचा, हलक्या फरकांचा स्वीकार करायला हवं. पुरुषांनीही स्त्रियांच्या शरीराबद्दल चुकीची कल्पना नसावी. समाजाने ही माहिती योग्य पद्धतीने देणे गरजेचे आहे. शरीरावर, स्तनावर किंवा त्यांच्यावर कंट्रोल ठेवणे कुणीही करू नये. स्त्रिया स्वतःच्या शरीराच्या निर्णयात स्वातंत्र्य असायला हवे. या व्यतिरिक्त स्तनांविषयी मीच पसरवण्याऐवजी आपण माहिती देणं सुरू केलं पाहिजे. मुलींना आणि स्त्रियांना त्यांच्या शरीराची योग्य माहिती द्यावी. हे इन्फॉर्मेशन सेक्स एज्युकेशनचा भाग आहे आणि ती लाजेपेक्षा खूप मोठी आहे. जर मुलींना योग्य पद्धतीने माहिती मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल, मानसिक तणाव कमी होईल आणि ते स्वतःच्या शरीराला मान देतील. शेवटी लक्षात ठेवा, स्तन फक्त आकर्षकता, सौंदर्य किंवा पुरुषांसाठी नाहीत, ते स्त्रियांच्या आरोग्याचा, मातृत्वाचा आणि शरीरशास्त्राचा भाग आहेत. हे समजून घेतल्यावर प्रत्येक स्त्री स्वतःच्या शरीरावर गर्व करू शकते आणि पुरुषही योग्य माहिती मिळवू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण कदाचित ही माहिती एखाद्याच्या मनातील भीती दूर करू शकते. आणि अशाच स्पष्ट, सोप्या आणि वैज्ञानिक सेक्स एज्युकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माहिती लाजेपेक्षा नेहमीच मोठी असते.